घटस्थापना का करावी याच्यामागे विज्ञान आहे. आपल्या शेतात आलेल्या पळसाच्या पानांची पत्रावळी काढायची, त्याच्यावर आपल्या शेतातील माती टाकायची आणि हिवाळ्यात येणाऱ्या 9 किंवा 12 धान्यांची त्याच्यावर लागवड करायची. त्याच्यावर छोट्याशा मडक्यांमध्ये पाणी टाकायचं, जेणेकरून त्या खालच्या मातीला पाणी मिळेल आणि आपल्या शेतात आलेल्या कारळ्याच्या फुलांची माळ दररोज या घाटाला बसवायची. पूर्वी हिवाळ्यात लागल्या जाणाऱ्या पिकांची उगवण क्षमता कशी तपासायची म्हणून ही प्रक्रिया केली जाते. 9 ते 10 दिवस बियाणांचं निरीक्षण करून शेवटच्या दिवशी टोपीमध्ये हे बियाणं खोवून दुसऱ्या शेतकऱ्याच्या घरी सोनं द्यायला जायचं आणि माझ्या शेतात असलेलं धान्य असं उगवल असं त्याला सांगायचं आणि यातूनच बियाणांची आदानप्रदान होते. पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडल्यामुळे या बियाणांवर बुरशी तयार होऊन बियाणांची उगवण क्षमता कदाचित कमी होऊ शकते, म्हणून ही शेतकऱ्याच्या घरी तपासली जाणारी प्रयोगशाळा आहे. आणि आजही अनेक वर्षानंतर ही प्रयोगशाळा तितकंच महत्त्वाचं काम बजावते. आपल्याला या घटस्थापनेबद्दल अजून काही माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.